नमस्कार. साहित्य संगमचा आजचा 424वा मासिक कार्यक्रम आणि हा कार्यक्रम श्री सुशांत गावडे यांच्या निवासस्थानी संपन्न होत आहे. त्याकरता आजच्या कार्यक्रमात इथं उपस्थित असलेल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करीत आहे. आपल्याला माहीत आहे की यंदाचं वर्ष कैलासवासी रवींद्र पिंगे हे जे थोर साहित्यिक आहे त्यांच्या पुस्तकांचं दर महिन्याला 2 पुस्तकांचं विवेचन असं अखंडित संपूर्ण वर्षभर आपण हा कार्यक्रम राबवणार आहोत. आजचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात तुषार आणि तारे त्याचबरोबर मानवंदना या पुस्तकावर अनुक्रमे सुरुवातीला आमचे ज्येष्ठ सभासद श्री दिलीप मॅथर सर बोलतील व तदनंतर श्री गजानन मांजरेकर सर मानवंदना या पुस्तकावर विवेचन करतील. तर पुन्हा एकदा मी सर्वांचं श्री सुशांत गावडे यांच्या निवासस्थानी स्वागत करीत आहे आणि पुढील सूत्र जी आमचे विवेचन करणार आहेत सर दिलीप मॅथर सर आणि मांजरेकर सर यांना विनंती करतो की पुढील सूत्र त्यांनी स्वीकारावे. साहित्य संगमचा हा 424वा कार्यक्रमात मी रवींद्र पिंगे यांच्या तुषार आणि तारे या पुस्तकावर मी विवेचन करणार आहे. साहित्य संगमने माझ्यावर एक जबाबदारी संबोधली आहे आणि ती जबाबदारी म्हणजे या पुस्तकावर म्हणजे रवींद्र पिंगे यांच्या तुषार आणि तारे या पुस्तकावर विवेचन करण्याची माझ्या जबाबदारी सोपवली आहे. आणि पुढच्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सर्वप्रथम मी पुस्तकावर विवेचन करीत आहे. तरी काही चुकलं तर त्याने सामावून घ्यावं अशी एक मला कळकळीची विनंती. आजचं पुस्तक हे तुषार आणि तारे आहे. अर्थातच जे लेखक आहे जे रवींद्र पिंगे आहे त्याचं प्रकाशन मॅजेस्टिक प्रकाशन मुंबई इथून झालेलं होतं. पहिली आवृत्ती जुलै 1991 साली झाली. या पुस्तकाची पानाची संख्या 176 आहे आणि या पुस्तकाचा साहित्याचा प्रकार जो आहे तो व्यक्तिचित्रण आहे. लेखकाने लिहिलेल्या व्यक्तिचित्रांचा हा 5वा संग्रह आहे. या पुस्तकात एकूण 25 ज्येष्ठ व्यक्तींची चित्रण आहे. ललित, मधुर, ओघवती, प्रसन्न भाषाशैली हे पिंगेंचं वैशिष्ट्य आहे. एखादा छोटासाच अनुभव पण तो इतक्या उत्कटपणे जिव्हाळ्याने सांगतात की वाचक त्यात कधी आणि कसा गुंतून जातो हे कळतच नाही. ते कळेपर्यंत लेख संपलेला असतो. त्यांनी साधारण 200हून अधिक व्यक्तिचित्रणे लिहिली. ते थोर व्यक्तीवर लिहिताना त्यांनी त्यांचं श्रेष्ठत्व वर्णन करताना त्यांचे दोष मर्यादा दाखवण्यासही कचरले नाही. या पुस्तकात जी व्यक्तिचित्रणे रेखाटली आहेत ती अत्यंत मोजक्या शब्दात वाचकांच्या डोळ्यापुढे उभी केलेली आहे. ते आकाशवाणीमध्ये अनेक वर्षे नोकरी कामाला असल्याने त्यांच्या अनेक मान्यवरांचा स्नेह व सहवास त्यांना लाभला. त्यामुळे त्यांचा अनुभव विश्व समृद्ध झाला. या पुस्तकामध्ये त्यांनी ज्या व्यक्तींची निवड केलेली आहे यात प्रसिद्ध साहित्यिक, संपादक, गायक, नट, समाजसेवक आहेत. यात त्यांनी प्रत्येकाचा स्वभाव अत्यंत बारकाईने अभ्यास करून व तितक्या समर्थपणे सादर केलेला आहे. या प्रसिद्ध व्यक्तींचं चित्रण करण्यासाठी त्यांनी भारताच्या या टोकापासून त्या तटापर्यंत हिंडले. प्रसंगी पायी प्रवास केलेला होता. अशा बहुविध क्षेत्रातील व्यक्तींचं हुबेहूब व्यक्तीवर चित्रण त्यांनी आपल्या लालित्यपूर्ण शैलीत त्यांच्या स्वभावाच्या अनेक बारकाव्यांनिशी केलेलं आहे. या पुस्तकात ज्यांचं व्यक्तिचित्रण केलेलं आहे त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत. प्रथमतः आमच्या गोव्याच्या गान तपस्विनी प्रख्यात गायिका किशोरीताई आमोणकर आहेत. मंगेश पाडगावकर आहेत. विपू आणि श्रीपू म्हणजे विष्णुपंत पू भागवत व श्रीकृष्ण पू भागवत. ज्येष्ठ संपादक माधवराव गडकरी. बी रघुनाथ म्हणजे भगवान रघुनाथ कुलकर्णी. पंडित पुरुषोत्तम शास्त्री फडके संस्कृतचे गाडे अभ्यासक. लेखक मनोहर साळगावकर. गण देश खानोलकर. मधु मंगेश कर्णिक. दत्ता भट. राजा भिडे. शांताराम बापू म्हणजे व्ही शांताराम. वामनराव ढोळे, पंडित कृष्ण
कृष्णराव शंकर पंडित यांची मुलाखत त्यांनी वयाच्या 96 वर्षी घेतली होती. शाहीर खाडीलकर, अरुण जोगळेकर, डॉक्टर भगवंतराव सामंत, डॉक्टर काशीनाथ भाणेकर, पांडुरंग दत्ताराम खाडीलकर आणि बाल गंधर्व असे विविध व्यक्तींनी त्यांनी मुलाखती घेतल्या होत्या आणि त्यांच्यावर त्यांनी लेख लिहिले आहेत. त्यात त्याने सर्वात जास्त माहिती अशी मोजक्याच जणांच्या वर लिहिलेली आहे. प्रामुख्याने गानतपस्विनी किशोरीताई आमोणकर, मधु मंगेश कर्णिक, डॉक्टर घाणेकर आणि चंद्रहास म्हणजे बाल गंधर्व याच्यावर 36 पानांचं विवेचन केलेलं आहे. यामध्ये मला जर भावलेलं होतं त्यामध्ये शांताराम बापू एक भिन्न स्वर त्याच्यात म्हणजेच व्ही शांताराम यांना भारत सरकारची पद्मश्री हे पदवी प्राप्त झालेली होती. राजकमल स्टुडिओचे मालक त्या लेखकाने फक्त 6 पानात त्यांचं व्यक्तिचित्रण केलेलं आहे. प्रत्येक शब्द मधुर आहे, शिकवण आहे. अत्यंत कठोरपणे व तन्मयतेने काम करून त्यांनी यश संपादन केलं होतं. त्याचं गुपित शोधण्यासाठी लेखकाने प्रभातचे संगीत दिग्दर्शक व शांताराम बापूचे सहकारी केशवराव भोळे यांना खुदून विचारलं आणि माहिती घेतली. त्यांनी सांगितलं होतं सैरंद्रीची प्रत बनवून आणण्यासाठी शांताराम बापूला जर्मनीला गेले. ही घटना त्यांच्या आयुष्यात मोठी क्रांतिकारक ठरली. जर्मनीला निघण्याच्या अगोदरच शांताराम हे सर्वांची खेळीमेळीने व बरोबरच्या नात्याने वागणारे असे आमचे सहकारी होते. निगर्वी नि साधे होते, कामाला जबरदस्त होते, पण स्वभावाने फार नरम नि सर्वांच्या सल्ल्याने काम करणारे होते. त्यांच्याकडे घाम पुसायला हात रुमालही नसे. शर्टाच्या बाईने घाम पुसत त्याचं त्यांना काही वाटत नसे. चित्रपटात कुठलं दृश्य ठेवायचं, कुठलं वगळायचं, कुठलं गीत किती वेळा दाखवायचं वगैरे प्रत्येक गोष्ट सर्व संबंधिताशी विचार विनिमय करून ठरत असत. असे शांताराम बापू जर्मनीला गेले आणि त्यांनी तिथे हिटलरचा उदय पाहिला. लोकशाही वगैरे हिटलर जाणत नसे. हिटलरचा एकतंत्री कारभार शांताराम बापूंना पूर्णपणे पटला. आपल्याला जर उत्तुंग यश मिळवायचं असेल तर आपण अशाच एकतंत्री कारभार एकहाती करायला हवा. इतरांचा सल्ला वगैरे घेण्याच्या भानगडीत पडायचं नाही आणि असं करताना यश किंवा अपयश काही पदरी पडलं तर ते एकट्याने स्वीकारायचं. यात कोणाला वाटेकरी होऊ द्यायचं नाही. हे तत्वज्ञान हिटलरच्या उदाहरणावरून शांताराम बापूंना अंगीकारलं. त्याची चुणूक ते जर्मनीहून परतल्यानंतर आमच्या अनुभवाला आले. पूर्वी सर्वांशी विचार विनिमय करणारे बापू जर्मनीहून परतल्यानंतर इतरांना विश्वासात घ्यायचं एकदम थांबले. चर्चा बंद झाल्या, हुकूम सोडायला लागले. अमुक एक गोष्ट झाली पाहिजे म्हणजे झालीच पाहिजे असा एक केंद्रांवरती कारभार त्यांनी सुरू केला. त्यामुळे सगळे सहकारी दुखावले, काही दुरावले, पण शांताराम बापूचा अश्व मात्र विजयी रपेट करायला लागला. तेव्हा शांताराम बापूंच्या यशाचं श्रेय हिटलरकडे जातं. एक सूत्री, एक हाती, तडाखेबंद कारभार हे त्यांच्या यशाचं मर्म आहे. पुढे हरिभाऊ मोठ्याकडे हा विषय ज्यावेळी लेखकाने काढला तेव्हा हरिभाऊ म्हणाले, प्रत्येक गोष्टीला 2 बाजू असतात, कला आणि कारागीर. सुंदर छायाचित्र घेता येणं ही एक बाब झाली, पण कॅमेरा दुरुस्त करणं ही दुसरी बाब. शांताराम बापूंना या दोन्ही गोष्टी उत्तम प्रकारे अवगत होत्या. ते छायाचित्रण छान करायचे आणि कॅमेराही लिहिल्या दुरुस्त करायचे. त्यामुळे आताकालचे लोक त्यांना फसवू शकत नसत. इतर मंडळींना फक्त छायाचित्रात तेवढं घेता येतात. त्यामुळे कॅमेरामॅननं सांगितलं, साहेब कॅमेरा नादुरुस्त झाला की सर्वजण हात टेकेल. शांताराम बापू सांगत, असं म्हणतोस तो आण भाऊ कॅमेरा इकडे, मी दुरुस्त करून देतो. त्यामुळे त्यांचा खर्च वाचेल आणि त्यांना फसवायची कोणाची हिंमत होत नसे. एकदा लेखकाने प्रभाकर पणशीकर जे नाट्य समितीच्या कार्यालयात गेले होते. पाहतो तर भिंतीवर शांताराम बापूची भरी मोठी तस्वीर त्यांना दिसली. त्यांना आश्चर्य वाटलं आणि त्यांनी पणशीकरांना विचारलं, शांताराम बापूची तस्वीर इकडे कशी? त्यावर पणशीकरांनी सांगितलं, शांताराम बापू हा महापुरुष आहे. चित्रपटाची दुनिया मायावी आहे. चित्रपट सृष्टीतले यश हे मृगजळ आहे. पण शांताराम बापूने आपल्या उदाहरणाने दाखवून दिले की घनघोर परिश्रम आणि काम करण्याची सूत्रबद्ध पद्धत यांच्या संयोगाच्या बळावर
कलाकाराला यश आपल्याकडे खेचून आणता येते. राजकमलची नाट्यशाखा उघडली त्यावेळी मी अण्णाकडे नोकरीला होतो. शिवशंभव वैभवात काम करायचं. निर्मितीची सूत्र थोरले बंधू बाबूराव पेंढारकडे सोपवली, पण कंपनीचे एकमेव सूत्रधार स्वतः एकटेच राहिले. मोठमोठे कलाकार अण्णांनी पगारावर ठेवले. दोनांना वाटलं की हा फिल्मी माणूस नाटक कसा काढणार. सर्वांनी हे गृहीत धरलं की शांताराम हा रंगभूमीवर अपयश येणार, पण दरम्यानच्या काळात आपल्याला फुकट पगार सुटणार, जरा मजा येणार. पण सर्वांचं बाळसं जेवलेलं निघालं. त्याने लागोलच 8 दिवसाचं थिएटर बुक करून टाकलं. मोठमोठ्या जाहिराती वर्तमानपत्रात फडकावल्या आणि ठरल्याप्रमाणे एके दिवशी दणादण प्रयोग ठोकले. पैसे वसूल, सगळा एक सूत्री पूर्वनियोजित घडामोडी कारभार, शिस्तीला भारी चोप, नट वेळेवर हजर पाहिजे, कुणालाही दयामाया दाखवली नाही. सगळे कसे स्वतःसारखे सरळ झाले. शांतारामी खात्या म्हणजे काय हे मी तिथे प्रत्यक्ष पाहिले. हे एकतंत्री कारभार करणारे अचट टाकणीची माणसं यशस्वी होण्यासाठी जन्माला आले होत. त्यामुळे हा फोटो मी लावलेला आहे. शांताराम बापूच्या यशस्वी व्यक्तिमत्वाचे असे वेगवेगळे पैलू मला दिसत होते. एक जीवनमूल्य या दृष्टीने लोकशाही श्रेष्ठ याबद्दल वाद नाही, पण 100 माणसाची त्यातले निम्मे लहरी, व्यसनी, आळशी अशा नटवर्य असलेल्यांना कंपनी चालवून ती हमखास यशस्वी करून दाखवायची असेल तर ती चालकाच्या हातात दंडुका हवा. कंपनीचा कारभार पूर्णपणे एक वाती आणि एक हवा हे परम सत्यच. कठोर निर्णय घेणार शांताराम बापू काही बाबतीत एकदम उदात्त पातळीवर ध्येय घेत. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून ज्यांची ख्याती होती ते म्हणजे दादासाहेब फाळके शेवटी अपयशाने हताश झाले आणि मुंबईला आपल्या मुलाकडे नुसते बसून राहू लागले. त्यांचे मान सन्मानही होईना, पैशांच्या पेचात होते. बापूंना हे कळल्यावर त्यांनी लगोलग फाळक्यांना 15,000 रक्कम नाशकात बंगला बांधून देण्यास पाठवून दिले आणि त्यांना दरमहा आर्थिक मदत सुरू केली. हे दादासाहेब फाळक्यांचे दारुण अवस्था पाहून गुरुपूजा म्हणून त्यांनी केली. पुस्तकाचे लेखक हे आकाशवाणीवर काम करायचे, त्यामुळे एकदा त्यांना मुलाखत घेण्याची संधी मिळाली. त्यावेळी त्यांना खाजगी प्रश्न विचारू का, ते म्हणाले हो बेशक विचारा की. तुम्ही या वयातही 18 तास काम अथकपणे करता असा तुमचा लौकिक आहे. हा जोम कशामुळे उत्पन्न झाला? तुमचा काही खास आहार आहे का? त्याने उत्तर दिलं, जोमने उत्साह माझ्या अंगाचाच आहे. मी जन्मभर काम करीत आलो. काम हीच माझी एकमेव विश्रांती. मी दुसरं काहीच करत नाही, फक्त काम एके काम करतो. नीट योजनापूर्वक ठरलेलं काम करतो. क्षणात माझी तंद्री लागते. आहार नेहमीचा साधा टॉनिक वगैरे काही नाही. तुमच्या हाताखाली कंपनीत काय फार मोठे कलावंत होते, त्यांना त्यांच्या लायकीप्रमाणे चढे पगार मिळाले नाहीत अशी वंदना आहे, असे एखाद्याने विचारलं. ज्याला कंपनी चालवायची असते त्याला 2 गोष्टी वर्ज्य असतात, भरळून जाणे आणि डामडोल. शिवाय आमचा राजकमल स्टुडिओ अद्ययावत करायचा होता. कलाकारावर पैसे उधळले असते तर स्टुडिओत नवी यंत्र आली नसती, म्हणजे आमची चित्र इतकी सुंदर झाली नसती. दुसरं असं की जे लोक राजकमलकडे आले त्यांना जगभर परिस्थिती मिळाली, त्यांचं मोल कसं करायचं? दुसरा प्रश्न, तुमचं ध्येय काय आहे? स्वकष्टावर स्वपराक्रमावर स्वतःचा आणि राजकमलचा लौकिक जगभर पसरायचा आणि त्यायोगे भारताचा नावलौकिक वाढवायचा. मी फक्त तीच गोष्ट करतो असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि त्याचं सविस्तर असं वर्णन लेखकाने या पुस्तकात केलेलं आहे. असं आणि हे त्यांचं विवेचन मला अत्यंत आवडलं, कारण प्रत्येक वेळी ज्यावेळी आम्ही सर्वांचं हे घेतो त्यावेळी प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात आणि कार्यक्रम नीट होऊ शकत नाही. आणि प्रत्येक अधिकारी जो असतो तो घेतल्याप्रमाणे असतो, असे प्रत्येकाचे हे असतेच. म्हणजे कुठेही कार्यक्रमामध्ये जरी गेला, म्हणजे शाळेत मी मुख्याध्यापक आहे तर अन्य शिक्षकांना मी भेटलो कसा वाटतो, सर आहेत, प्रिन्सिपल आहेत, सगळ्यांची मते जर आम्ही घेऊन कार्यक्रम जर केला तर होऊ शकत नाही. जो त्यांच्या डोक्यामध्ये असतो त्याप्रमाणे जर व्हायला पाहिजे तर थोडंसं हिटलरप्रमाणे हे वागावंच लागतं. म्हणून मला हा आवडला, तुम्ही वाचून दाखवा. धन्यवाद.
आज रवींद्र पिंगे यांच्या एका वेगळ्या पुस्तकावर आपण चर्चा करणार आहोत. पुस्तकाचं नाव आहे मानवंदना. मानवंदना म्हणजे रवींद्र पिंगे यांनी जी विविध मानपत्र लिहिली, विविध गौरव समारंभामध्ये जी आपण त्या मानपत्रांचा संग्रह आहे. आणि या मानपत्र संग्रहामध्ये 39 मानपत्र समाविष्ट केलेले आहेत. त्यापैकी 15 मानपत्र जे आहेत मुंबईच्या चतुरंग प्रतिष्ठानतर्फे तो एक दरवर्षी गौरव समारंभ होतो. त्या गौरव समारंभासाठी त्यांनी लिहिली 15 आणि अन्यत्र त्यांनी जी लिहिली ती मिळून 38 आहेत. आणि विशेष म्हणजे या संग्रहामध्ये त्यांनी स्वतःसाठीच लिहिलेले एक मानपत्र आहे. चतुरंगाच्या पदाधिकाऱ्यांनी विनंती केली की समजा तुम्हाला सांगितलं की तुमचं मानपत्र लिहा तर तुम्ही कसं लिहाल, म्हणून त्यांनी तो प्रयोग केला. ते मानपत्र त्यांनी लिहिलेलं जे आहे ते या संग्रहामध्ये आहे, जे मी नंतर वाचून दाखवेन. एक विशेष म्हणजे अशा प्रकारचा मानपत्र संग्रह जो आहे तो मराठीतच नव्हे तर साहित्य विश्वातला एकमेव असा संग्रह आहे. कारण आतापर्यंत अशा प्रकारचं पुस्तक आतापर्यंत आणि कदाचित पुढेही होईल असं वाटत नाही. कारण अन्य पुस्तकं असतात, कादंबरी, कथा संग्रह, कविता संग्रह, ललित लेख संग्रह वगैरे, परंतु मानपत्रांचा संग्रह हा एक विशेष. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एकाच व्यक्तीने लिहिलेली 39 मानपत्र आहे. ज्यावेळी आपण एका पुस्तकामध्ये एक पुस्तक वाचतो त्यामध्ये समजा ललित लेख असतील किंवा कविता असतील तर त्याच्यातला दोष जो असतो कधी कधी एकसुरीपणा असतो, एकाच पद्धतीचे लेख असतात, एकाच पद्धतीचे कथा असतात, ते लक्षात येतं. त्यामुळे 39 मानपत्र ज्यावेळी आपण याच्यातली वाचतो त्यावेळी लक्षात येतं की प्रत्येक मानपत्र हे वेगळ्या पद्धतीचं आहे. म्हणून हे विशेष पुस्तक जे मी म्हटलं, इतकी त्यांनी पुस्तकं लिहिली, ललित लेख संग्रह, अन्य 1-2 कथा संग्रह आहेत, व्यक्तिचित्र तर भरपूर त्यांनी लिहिली, पाश्चिमात्य साहित्यिकांचा परिचय करून देणारे पुस्तक आहे. आणि त्या सगळ्या पुस्तकामध्ये हे पुस्तक एक विशेष पुस्तक म्हणून त्याचा उल्लेख करता येईल. या पुस्तकाचं प्रकाशन हे चतुरंग प्रतिष्ठानेच केलंय. आणि त्याचे प्रायोजक जे आहेत ते कॅनन पावभाजीचे अप्पा दांडेकर, आपण कॅनन चे वस्तू जे घेतो ते अप्पा दांडेकर, त्यांनी हे पुस्तक प्रायोजित केलं. त्यांनी असं म्हटलं की म्हणजे माझं भाग्य की अशा प्रकारचं पुस्तक मी प्रायोजित करू शकलो. 2007 मध्ये हे पुस्तक प्रकाशित झालं. आणि विशेष म्हणजे रवींद्र पिंगे यांचा सहस्र पूर्ण चंद्रदर्शन सोहळा, ज्यावेळी त्यांना 80 वर्ष झाली त्यावेळी त्यांचा सोहळा त्या ठिकाणी साजरा झाला. त्या सोहळ्यामध्ये त्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. आणखी एक विशेष म्हणजे या पुस्तकामध्ये जी मानपत्र आहेत त्यापैकी 7 मानपत्र ही त्याने एकाच कार्यक्रमासाठी लिहिलेली. म्हणजे बरसे अमृताचा धनु नावाचं एक रंग संमेलन झालं मुंबईमध्ये. आणि त्या रंग संमेलनामध्ये 75 ओलांडलेले जे कर्तृत्ववान जी माणसं आहेत त्यांचा सन्मान झाला, गौरव झाला. आणि त्या गौरव समारंभामध्ये त्या 7 जणांची मानपत्र ही त्यांनी लिहिली. आपल्याला माहित असेल की मानपत्र ही नंतर कुठे ते फ्रेम मध्ये भिंतीवर लावलेले असतात, परंतु ज्या कार्यक्रमात ती मानपत्र दिली जातात त्या कार्यक्रमामध्ये मानपत्राचं वाचन केलं जातं आधी. आणि तुम्ही सहज असं डोळ्यासमोर आणा की एका कार्यक्रमामध्ये एकाच माणसाने लिहिलेली 7 मानपत्र वाचली गेली आहे. त्याच्यामध्ये जर तोचतोचपणा असला, त्याच्यामध्ये पुनरावृत्ती असते, ते लगेच लक्षात येते. आणि एका कार्यक्रमामध्ये एक मानपत्र लिहिणं हे सोपं काम आहे, परंतु एका कार्यक्रमामध्ये एकाच माणसाने लिहिलेली 7 मानपत्र हा जे सांगायला ऐकायला ही सोपी गोष्ट आहे, परंतु कठीण. पण गेली 2-4 वर्ष एका संस्थेसाठी मी मानपत्र लिहिली. समाज माता पुरस्कार दिला जातो सुषमा वेलिंगकर प्रतिष्ठानतर्फे. त्यावेळी माझी काय अवस्था होते, कारण एकाच कार्यक्रमात ती वाचली जातात, 4 समाज माता असतात आणि ती 4ही मानपत्र मी ज्यावेळी फक्त 4, त्यावेळी मला लक्षात येते की काय कठीण काम असतं. आणि यांनी तर ती 7 मानपत्र एका कार्यक्रमात त्यांनी लिहिली आणि ती वाचली गेली. संग्रहाचं वैशिष्ट्य मी सांगितलं की मानपत्र संग्रह आहेच, परंतु एकाच व्यक्तीने लिहिलेले मानपत्र एका संग्रहामध्ये हा आणखीन एक त्याच्यातला विशेष आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे
मानपत्र ज्यावेळी आपण लिहितो त्यावेळी मानपत्र ही कर्तृत्ववान व्यक्तींचे लिहिली जातात. कारण साधारणतः एखाद दुसरा अपवाद सोडला तर समाजामध्ये ज्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये ठसा उमटवलेला असतो, काही कर्तृत्व गाजवलेलं असतं, अशाच लोकांचा सन्मान होतो आणि अशाच लोकांसाठी मानपत्र लिहायचे असते. त्यामुळे जी ही अशा प्रकारची माणसं असतात ती समाजामध्ये नावाजलेली असतात. त्यामुळे समाजातल्या त्या त्या क्षेत्रातल्या व्यक्तींना त्या त्या माणसाचं कर्तृत्व माहीत असतं. उदाहरणार्थ भीमसेन जोशी आहे तर गायन शिकणारे विद्यार्थी असतील, कलाकार असतील, रसिक असतील, त्यांना भीमसेन जोशी म्हणजे काय त्याची माहिती असते. त्यामुळे अशा लोकांचे जेव्हा आपण मानपत्र लिहितो त्यावेळी ती मानपत्र व्यवस्थित लिहिली गेली पाहिजे, त्यांची व्यवस्थित माहिती आली पाहिजे, त्यांचं चरित्र मानपत्र जो लिहितो त्याला माहीत असावं लागतं आणि ती माहिती नुसती कोरडी असता कामा आहे, त्याच्यामध्ये लालित्य असलं पाहिजे, ती प्रासादिक असली पाहिजे, आकर्षक वाटली पाहिजे. कारण ती ज्यावेळी वाचली जातात त्यावेळी ती सगळ्यापर्यंत पोचतात. नंतर ते भिंतीवर टांगलं जातं त्यावेळी कधीतरी कोणतरी वाचतं, परंतु त्या मोठ्या कार्यक्रमामध्ये ही सगळे मानपत्र ही ऐकली जातात. म्हणून लोकांच्या मनातील त्यांच्याविषयी जो आदर असतो त्या व्यक्तीविषयी तो आदर वाढला पाहिजे, परिणामकारक असली पाहिजे. ते ज्यावेळी वाचलं जातं त्यावेळी परिणाम समोरच्या व्यक्तीवर जे कोण असतात उपस्थित असतात कार्यक्रमाला, श्रोते रसिक, त्यांच्यापर्यंत ही मानपत्र पोचली पाहिजे. त्यांच्या मनावर एक कायमचा ठसा त्या मानपत्राने उमटवला पाहिजे आणि त्याच्यामध्ये तोचपणा येता कामा नये, हा एक महत्वाचा त्याचा गुण असतो. बरं, ती खूप पालढाळ त्याला लावता येत नाही. मानपत्र असे 2-4 पानांचं असत नाही, ते एक पाणी असतं, खूप लांबट असता कामा नये, ते अल्पाक्षरी असलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे मौखिक जी भाषा असते, आपण ज्यावेळी बोलतो त्यावेळी जी भाषा असते ती मौखिक, लिहिण्याची भाषा जी असते ती लिखित ग्रांथिक भाषा. तर ती ग्रांथिक भाषेत लिहिता येत नाही, ती मौखिक भाषेत लिहायची असतात. आणि विशेष म्हणजे ती द्वितीय पुरुषी याच्यामध्ये प्रथम पुरुषी, द्वितीय तृतीय पुरुष. तृतीय पुरुष म्हणजे तिसऱ्याबद्दल आपण बोलतो, प्रथम पुरुष म्हणजे आपल्याबद्दल बोलतो. तर मी जर एखाद्याचं मानपत्र लिहित असेल तर त्या व्यक्तीला उद्देशून मी लिहितो, म्हणजे जणू काय मी त्या व्यक्तीशी बोलतो. तर हे वेगळं कसं होतं. आणि आपण ही जर मानपत्र बघितली यांची तर लक्षात येते की सगळे गुण उत्कृष्ट मानपत्रासाठी जे गुण लागतात सगळे गुण या मानपत्रामध्ये आहेत. एक म्हणजे ती आकर्षक आहेत आणि सामाजिक सांस्कृतिक कर्तृत्वाचा इतिहास या सगळ्या मानपत्रामधून आपल्या लक्षात येतो. आणि विशेष म्हणजे त्यांचं ललित लेखन जसं घाटदार, प्रासादिक, एक वेगळी शैली त्यांची जी आहे ती शैली याच्यामध्ये मानपत्रामध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येते. विशेषतः त्यांचं एक लेखनाचा गुण काय आहे की माहिती प्रचूर त्यांचं लेखन असतं. कुठलाही तुम्ही ललित लेख वाचा, व्यक्तिचित्रण वाचा, कुठलंही त्यांचं लेखन वाचलं तर त्याच्यामध्ये खूप नवीन नवीन माहिती मिळते. या मानपत्रामध्ये सुद्धा भरपूर माहिती त्या त्या व्यक्तीची त्यांनी दिलेली आहे. कारण ज्यावेळी आपण एखादा सत्कार करतो, सन्मान करतो, गौरव करतो त्यावेळी समोरच्याला वाटलं पाहिजे की यांचा गौरव जो झाला तो यथोचित आहे, म्हणजे त्यांचा गौरव करतो, त्यांचं कर्तृत्व हे सगळ्यासमोर आलं पाहिजे, त्याची दक्षता त्याने घेतलेली आहे. आणि म्हणून सगळे मानपत्र जे आहेत त्या मानपत्रामध्ये भरपूर माहिती जी बऱ्याच वेळा आपल्याला माहीत नसते. आपण लता मंगेशकरांना ओळखतो, आपल्याला माहीत असते लता मंगेशकर कोण, जितेंद्र अभिषेकी कोण, भीमसेन जोशी कोण, बाबासाहेब पुरंदरे कोण, पण त्यांच्या व्यक्तिमत्वातली जी विशेष माहिती आहे ती या मानपत्रामध्ये आपल्याला वाचायला मिळते. या मानपत्र संग्रहाची प्रस्तावना ही चंद्रकांत आणि विद्याधर निमकर हे चतुरंगाचे पदाधिकारी त्यांनी लिहिलेली आहे. त्या प्रस्तावनेचं शीर्षक आहे मानववंदनेची पूजा मांडतात, असं एक छानपैकी शीर्षक आहे. त्याशिवाय हे पुस्तक त्या 80व्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित झाल्यामुळे त्यांची बहुतेक पुस्तकं त्यांनी प्रकाशित केली. ते राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर यांनी सुहृदाचे पान नावाचं एक आपलं मनोगत याच्यामध्ये लिहिलेलं आहे. त्याशिवाय संवाद स्वतःशी असं एक त्याच्यामध्ये एक जो भाग आहे तो रवींद्र पिंगेने आपलाच स्वतःचा संवाद स्वतःशी असा एक भाग त्याच्यामध्ये आहे. आणि विशेष म्हणजे ही मानपत्र लिहिताना त्यांची भूमिका जी होती, स्वतःची भूमिका, ती त्यांनी भूमिका या नावाखाली लिहिलेली आहे छोटीशी, ती पण मी नंतर वाचून दाखवेन.
पुस्तक म्हणजे पुस्तकाबद्दल त्याची गुणवत्ता असेल, त्यातला मजकूर याच्याबद्दल काहीच दोष काढता येत नाही. फक्त मला एक जे वाटलं की या पुस्तकाचा आकार जो आहे तो थोडा वेगळा आहे. जे एरवी आपण जी पुस्तकं वाचतो त्याचा एक विशिष्ट आकार असतो. 2-3 आकारची पुस्तकं असतात, थोडी छोटी असतात, थोडी A4 साईजची असतात. मग मासिकं वगैरे जी असतात, नियतकालिकं, त्यांचा एक आकार असतो. पण हे एक वेगळ्याच आकाराचं पुस्तक आहे. त्यामुळे फक्त होतं काय, ते वाचताना थोडं अवघड होतं हे पुस्तक. तर आपण ज्या ठिकाणी पुस्तकं ठेवतो ते कपाट जे असतं त्याची एक साईज असते. त्या साईजमध्ये ते ठेवता येत नाही, ते आडवं ठेवावं लागतं. हा एक छोटासा दोष हा पुस्तकाचा, म्हणजे आतल्या मजकुराविषयी मी सांगत नाही. गुणवत्तेच्या बाबतीत आपण काहीच बोलू शकतो. फक्त हा जर आकार नेहमीचा असता तर थोडं बरं झालं असतं. आणि विशेष म्हणजे या पुस्तकामध्ये महेश परांजपे आणि महेश खरे यांनी ती मानपत्र जी आहे ती अशी सजावट करून काही मानपत्र इथे दिलेले आहेत. म्हणजे हे मानपत्र आहे तर तिकडे त्याची सजावट केलेलं मानपत्र आहे. असं एक विशेष असं एक पुस्तक आहे हे. आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे त्यांची कुठल्याही मानपत्राची सुरुवात जी असते, सुरुवात कुठले मानपत्र असेल, लेख असेल, कथा असेल, कादंबरी, त्याचा प्रारंभ जो असतो तो आकर्षक असावा लागतो. असं नाटकाची नांदी उत्कृष्ट झाली, व्यवस्थित झाली की आपल्याला लक्षात येतं की आता पुढचं नाटक हे चांगलंच होणार. तसं सुरुवात जी असते ती चांगली असावी लागते. आणि या पुस्तकातली सगळी मानपत्रे त्यांची सुरुवात जी आहे खूपच आकर्षक अशी आहे. लता मंगेशकरांचं मानपत्र आहे, त्याची सुरुवात मी वाचून टाकतो बघा. तपसिद्ध जाणकारांनी जिची थोरवी वर्णन करताना भगवंताच्या ओठाजवळची बासरी असे यथोचित शब्द वापरले. त्या अभिजात गायिकेला अन्य विशेषणांचा लाभ झाला काय आणि न झाला काय सारखंच. तरीही उपमा सुचतातच. ऐलपैल पसरलेलं आभाळ असीम आहे. त्या आभाळात पुन्हा रत्नमाळांच्या पलीकडे रत्नमालाच पसरलेल्या आहे. दुसरं तिसरं काही नाही. त्याप्रमाणे लता दिदींच्या स्वरापलीकडे फक्त लता दिदींच्या देवदत्त स्वरमालिकाच तेवढ्या आहेत. हे विश्व आणि पलीकडलं अंतराळ लताबाईंच्या अनुपमेय आलापाने ओथंबलेलं आहे. ही कृपा कुणाची असू शकते? उत्तर एकमेव आहे. हे अक्षय आशीर्वाद आहे निशंकपणे श्री मंगेश महारुद्राचेच. त्यात मधाची धार ओतली लताजींचे पिता मास्टर दीनानाथ यांच्या राखणकर्त्या आत्म्याने. त्या मिश्रणातून तयार झालं अनुपमेय स्वरांचं अमृत. ही आता लता मंगेशकरांच्या म्हणजे अशीच आहे. पु ल देशपांडेंचं जे मानपत्र आहे त्याची सुरुवात बघा. काही काही गोष्टींचा गुंजारव मनात सदैव जागा असतो. आंब्याच्या मोहराचा सुगंध, कुमार गंधर्वांची धून, बालगंधर्वांचा भावनेने ओलाचिंब झालेला लढीवाळ शब्द, गायी गोरवांच्या गळ्यातल्या घंटीचा मंजूळ नाद, रानपाखरांची साथ किंवा सागराची गाठ यांचा कधी विसर पडतो काय? ह्या अद्भुत मालिकेत भाई तुमच्या लेखनाने दिलेला निर्मळ आनंद गोवायला काहीच हरकत नाही. जमेची बाजू म्हणजे तुमच्या लेखनात काय किंवा वागण्या बोलण्यात काय कृत्रिमाचा स्पर्श नाही. जे आहे ते उमाळ्याचं रानझऱ्यासारखं उफाळून आलेलं आणि रान फुलासारखं टवटवीत रंग धारण करणार अस्सल बाजाचं आहे. किती लेखक कलाकार आले गेले, तुमच्यासारखे स्वयंबी फक्त तुम्हीच. अशीच कुठलंही तुम्ही जर वाचलं ना, भलजी पेंढारकरांचं सुरुवात बघा त्यांच्या मानपत्राची. महाराष्ट्र चित्रपट सृष्टीच्या वयोवृद्ध तपोवृद्ध धुरंधरा असं त्यांनी सुरुवात केली. मराठी चित्रपट क्षेत्रीच्या भीष्माचार्य, महाराष्ट्राच्या चित्रपट भास्करा, आपण मूलतः तेजस्वी आर्यतेचे उपासक. म्हणूनच नमस्तु सूर्याय सहस्र रश्मये हे स्तोत्र आपण वर्षानुवर्षे म्हणत आलात. गायत्री उपासना करीत आलात. आपण सूर्योपासक आहात. अशी कुठलंही तुम्ही जरी वाचलंय त्यातलं जर बघितलं तर सुरुवाती अशीच असते छानपैकी. आपल्याला असं वाचल्यानंतर वाटतं अरे बापरे काय, आणि मग पुढचं वाचायलाच पाहिजे. वेळ जरी नसला तरी आपण हे वाचलं पाहिजे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मानपत्राची सुरुवातच अशी. शिवशाहिराला मानाचा मुद्रा, शिवप्रेमाने दौश केलेलं काळीच, जिभेवर देवी सरस्वतीची प्रसन्न वसती,
आणि आडमाग भ्रमंतीचा झंझावात यांचा त्रिवेणी संगम पाहायचा असेल तर बाबासाहेब आज तुमच्या सेवा अन्न कुणाकडे बरं बोट दाखवता येईल. या 3 पैलूमध्ये जन्मदार निसंगपण मिळवलं की बळवंतराव मोरेश्वर पुरंदरे उपाख्य बाबासाहेब पुरंदरे या पराक्रमी पुरुषोत्तमाचं वर्णन जवळपास पुरं होतं. अशी ती सुरुवात आहे. अशीच सगळीकडे सुरुवात आपल्याला लक्षात येईल. पांडुरंग शास्त्री आठवलेचं एक मानपत्र आहे, त्याच्यामधला एक भाग असतो, खूप आकर्षक असा भाग आहे. पांडुरंग शास्त्री आठवले सगळे दादा म्हणतात, बरोबर. त्यामुळे दादा, प्रारंभी तुम्ही कोण होतात ही सुरुवात नाही, मधला भाग. साधा थेंब, साधा अंकुर, कोकणातला एक शाळकरी मुलगा, पण सत्यवचने आणि निग्रही संस्कार संपन्न शुचिलभूत कुटुंबात तुम्ही जन्म घेतला होता. शब्दाला जागून संन्यास घेतलेल्या मूळ पुरुषाच्या समाधीच्या समीप तुमचं बालपण गेलं. तुमचे आजोबा दैवी संपत्तीचे धनी होते. ते उमाळ्याचे दलित मित्र होते. खादीचं व्रत घेऊन ते गांधीजींनी दाखवलेल्या प्रकाशात वावरले. तुमचे वडील वैजनाथ शास्त्री वेदविद्या पारंगत होते. रोहा ह्या तुमच्या मूळ गावी त्यांनी वेदाध्ययनासाठी पाठशाळा चालवली आणि तुमच्यावर तिथे वैदिक संस्कृतीचे संस्कार केले. तुम्ही वाचन वाढवलं, त्यातून जगाकडे पाहण्याची व्यापक दृष्टी तुम्हाला लाभली. तुमचा डोळस व्यासंग दिवसेंदिवस वाढत गेला. तुमच्या घराण्याची परंपरा मी नाही तू हे कळीचं तत्वज्ञान व्यवहारात उतरवणी होती. त्याचा वारसा तुम्ही पुढे चालविला. आता या भागामध्ये बघा, दादा म्हणजे आठवलेंचे आजोबा काय करत होते, वडील काय करत होते, हे त्याने असं सहज सांगितलं, म्हणजे आपल्या पद्धतीने. जे मी मगाशी म्हटलं ना, त्याच्यामध्ये माहिती भरपूर असते. अन्यथा पांडुरंग शास्त्री आठवलेंच्या आजोबांचं नाव, त्यांच्या वडिलांचं नाव, ते आजोबा काय करत होते, वडील काय करत होते, हे आपल्याला माहीत नसतं. तर हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. मी मगाशी म्हटलं की त्यांनी स्वतःच एक मानपत्र या ठिकाणी लिहिते, मुद्दा वाचतो मी. मानवंदना रवींद्र पिंगे औसात दिले मी माझ्याशी. त्याचं सुरुवातीचं हे म्हणजे लिहिण्या अगोदर त्यांनी त्याची प्रस्तावना केली. चतुरंगाने पिंग्यांना विचारले, पिंगे, तुम्ही इतक्या तालेवार मंडळीची इतकी नमुनेदार मानपत्रे लिहिली, ती तुमचा न त्यांचा खूपसा घरोबा वा जवळीक होती, चांगल्यापैकी परिचय होता म्हणून, शिवाय त्यांच्याविषयी तुम्हाला मूळचाच उमाळा होता म्हणून. मग हाच निकट परिचय उमाळा तुम्हाला लेखक रवींद्र पिंग्याविषयी असणारच. तेव्हा कोकणातल्या उपळे गावातून आलेल्या तुम्हाला ख्यातकीर्त लेखक रवींद्र पिंग्यासाठी एखादं मानपत्र लिहायला आवडेल का? म्हणजे बघा, चतुरंगी नातवंडाची ही कल्पना तुम्हाला जर पोरकड वाटली नाही तर हे तिसऱ्या डोळ्याचं जगावेगळं मानपत्र तुम्ही कसं बरं लिहाल? त्यावर पिंगे यांच्याकडून आलेल्या मानपत्राचा खरडा हा असा. पिंगे, आता पिंगे स्वतःविषयी देतात. पिंगे, आठवते काय तुम्हाला की किल्ले रायगडावरली मंतरलेली सायंकाळ ऐलपैल निष्कंप होती. पूर्ण चंद्रोदयाच्या अगोदरच्या नारंगी प्रकाशाची चादर सृष्टीवर पसरलेली होती. थंड वारे वाहत होते आणि तुमच्या तल्लीन रसवंतीला भरती लागली होती. आम्ही छानदिष्ट मंत्रमुग्ध झालो होतो. तुम्ही सांगत होता की अखंड सांधे मोड आणि हिमतीने नवी सांधे जोड हेच खुद्द तुमचं स्वतःचं तुमच्या पिंगे घराचं संचित आहे. तुम्ही अभिमानाने सांगितलं तुमचे पणजोबा जातीवंत कोकणी शेतकरी होते. त्यांचं नाव दाजीबा. ते नांगर धरायचे, होडी वल्लवायचे, गावकऱ्यांना पंचांग सांगायचे आणि कवनही रचायचे. कनवाळ होते. दलित कलाकारांना हाकारून त्यांना अंगणात ताक भात वाढायचे. दाजीबांचा मुलगा परशुराम हे तुमचे आजोबा. त्यांनी जोत न धरता हाती पोलिसी दंडुका धरला. पोलीस सेवेत दाखवलेल्या बहादुरीबद्दल ब्रिटिश सरकारने त्यांना तरवार बक्षीस दिली होती. तरवारच शब्द आहे त्या कोकणातला, तलवार. त्यांचे पुत्र रामभाऊ हे तुमचे बाबा. त्यांनी दंडुका दूर सारल्याने हातात खडू धरले. ते आणि त्यांची पत्नी म्हणजे तुमच्या आई सुभद्राबाई दोघेही प्राथमिक शिक्षक झाले. तुम्ही त्यांचे थोरले चिरंजीव. तुम्ही सतत रूळ बदलले. सटरफटर कारकुनी उदंड केली. पोरांना पडवलं. नाटक मंडळीसाठी चहा चिवड्याचं कॅन्टीन चालवलं. नाटकवाल्याबरोबर मध्य भारत विंचरून काढला ना. कबीराच्या मठात जेवला. पुढे योगायोगाने मंत्रालयात अंमलदार झाला. मुठीत खूप खूप परोपकारी सत्ता खेळवली. भ्रष्टाचाराचा तुम्हाला स्पर्शही झाला नाही. नंतर ती वाटे तुम्ही बदलली. ती मुंबई आकाशवाणीवर
प्रोड्युसरचं जबाबदारीचं पद सलग 20 वर्षे मेजाशीच सांभाळलं. शेकडो लेखक कवींना हात दिला, सन्मानाने निवृत्त झाला. तुमचा मुलगा चिरंजीव सांबप्रसाद निष्ठात वास्तुविशारद झाला. संख्याशास्त्रज्ञ सौ छाया सून म्हणून कुटुंबात आली. त्यांचा मुलगा चिरंजीव केदार म्हणजे तुमचा नातू तो खगोलशास्त्रज्ञ होण्याचे स्वप्न पाहतो. त्यावेळीची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही पिंगे सारखे तुमच्या वाटा बदलताय. एक सारखा दुसरा नाही. सगळे सुशिक्षित आणि सधन. मात्र एक सूत्र गेली 150 वर्ष कायम आहे. तुम्ही सगळे पिंगे कुटुंब वत्सल आहात. कुटुंबाला घट्ट धरून आहात. देवा धर्माच्या बाबतीत तुम्ही जागरूक आहात. तुमच्या घरात जव आहे, पूजापाठ आहे, नास्तिक कोणीही नाही. कर्मकांडाच्या पलीकडे पाहून तुम्ही कुठल्या न कुठल्या सामाजिक हिताच्या कामाकडे तुमचं तन मन धन शक्य तितकं वळवलं आहे. तुम्ही अलिप्त नाही, तटस्थ नाही, समाजाचे सहृदय हिस्सा आहात. उपळे ह्या कोकणातल्या तुमच्या गावाकडे तुमचं लक्ष असतं. तिथे तुमचे देवधर्म आहेत. ईश्वरी कृपेवर तुम्हा पिंगे कुलोत्पन्नांचा भरोसा आहे. गडावर त्यावेळी गोनी दांडेकरांची वस्ती होती. ते उत्स्फूर्तपणे उद्गारले, पिंगे मराठी सारस्वतात तुम्ही स्वतःच्या मुद्रेचं स्वतंत्र नाणं पाडलं. ही तुमची बहादुरी आहे. तुमच्या लेखनाला एक मोहक चेहरा आहे. तुमचा सही शिक्का नसलेल्या कुठल्याही 4 ओळी जाणकाराला वाचायला द्या. तो ठामपणे सांगेल हे लेखन रवींद्र पिंग्याचं आहे. यावर तुम्ही नम्रपणे म्हणालात, माझ्यावर श्रीरामाची कृपा आहे. नंतर मुंबईला परतल्यावर ही घटना तुम्ही गायक सुधीर फडकेंना ऐकवली. त्यावर बाबूजी तत्काळ म्हणाले, रामाच्या कृपेचा ह्यात काही संबंध नाही. तुम्ही लेखनासाठी प्रचंड कष्ट घेता, त्याचंही फळ आहे. एका परीने ते खरं आहे. तुम्ही इतके हिंडलात फिरलात, पण एक डोळा कायम वाङ्मयाकडे ठेवला. ज्या काळात तुम्ही वाढलात तो गुणी माणसांचं कौतुक होण्याचा काळ होता. आणि टोलेजंग माणसं तुमच्या आसपास होती. आचार्य अत्रे, काणेकर, दुर्गा भागवत, भागवत बंधू, प्रभाकर पाध्ये, उशी रेगे, नर पाठक, वालक कुलकर्णी, राबी जोशी, माधव मनोहर, चित्रकार दलाल अशा पेरत्या हाताची ध्येयरुंद माणसं समाजात वावरत होती. त्यांचा परिणाम टाळणं अशक्य होतं. त्यात तुम्ही प्रारंभी राष्ट्रीय स्वयंसंघात नंतर राष्ट्रसेवा दलात होता. दृष्टीसमोर तेव्हा साने गुरुजी नामक शुक्रतारा तेजाळत होता. आणि शैलेदार साहित्यिक आणि समाजवादी पुढारी श्री नाग गोरे तुमच्या आयुष्यात आले. त्यांचा परिस्पर्श तुमच्या आयुष्याला झाला. तत्वनिष्ठ सामाजिक जाणीव, शुचिरभूत राहणी, व्यासंग आणि शैली संपन्न ऐटबाज लेखन हे नानासाहेब गोऱ्यांचे विशेष तुमच्या नजरेसमोर होते. त्या ऐश्वर्याचा स्पर्श तुमच्या व्यक्तिमत्वाला झालेला स्पष्ट दिसतो. तुम्ही स्वतःच तुम्हाला घडवलं आहे. गेली 50 वर्ष तुम्ही ब्रिटिश काउन्सिलच्या ग्रंथालयातली हजारो पुस्तकं वाचली. 50 वर्ष तुम्ही सातत्याने ललित लेखन करत आहात. बघता बघता तुमच्या नावावर 35 गुणी पुस्तकं जमा झाली आणि व्यूहरचना न करता त्यांना वाटोवाट पुरस्कार लाभले. सोलापूरचा दमाणी पुरस्कार, कोकण साहित्य भूषण पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा दीर्घकाळ गुणसंपन्न लेखन केल्याबद्दलचा प्रतिष्ठेचा खास पुरस्कार, दिल्लीचा राष्ट्रीय स्तरावरला कथा पुरस्कार, हे काही ठळक पुरस्कार तुम्हाला लाभले. आता सर्वोत्तम रवींद्र पिंगे हा तुमच्या निवडक लेखांचा सार असलेला संग्रह राजहंसतर्फे प्रसिद्ध झाला आहे. हे वाङ्मयी नेस तुम्ही सातत्याने सौष्ठवपूर्ण बंदिस्त लिहिलंच म्हणून तुम्हाला लाभलं. एवढं असूनही तुम्ही उतला नाही की मातला नाही. कायम नम्र राहिला. हृदयी शरणबाग हे तुमचं वैशिष्ट्य आहे. या सर्वांचं एकमेव कारण म्हणजे तुमचं संपन्न आणि वक्वक शून्य कौटुंबिक आयुष्य. या सिंहाचा वाटा तुमच्या धर्मपत्नी सौ कमलताईंचा आहे. एक मार्गी शुद्धाचरणी माता पित्यांच्या पुण्याचा भाग आहेच. तथापि श्रीरामाच्या कृपेने सरळ वाटेने चालणारी मुलं आणि नातवंड तुम्हाला लाभली. सर्वांनी परत परत परदेश गमन केलं. तुम्ही कमलताईंना सोबत घेऊन या देशाचे कोने कोपरे धुंडाळून काढले. निसर्गाची बिलोरी रूप पाहिली. उत्तमातलं उत्तम घरंदाज संगीत ऐकलं. प्रतिभावंतांच्या कुंचलातून उतरलेली रंगरेखाटनं पाहिली. पु ल देशपांडे पासून कुमार गंधर्वांपर्यंतच्या उत्तुंग कलावंताबरोबर घरोबा राखला. दुर्मिळ पुस्तकांचा संग्रह केला. उपेक्षित दिग्गजांच्या मुलाखतींच्या ध्वनिफिती तयार करून संग्रहित केला. कधी चढासूर न लागलेल्या तुमच्या माहितगारीच्या बोलण्यावर तुमची मित्रमंडळी लुब्ध आहे. कोकणातलं उपळ्याचं घर, आमराई आणि खास लेखन वाचनासाठी घेतलेली पुण्यातली शांत सदनिका हे तुमच्या जिव्हाळ्याचे विषय आहे. तुमचं आरोग्य ठणठणीत आहे. हात कायम लिहित आहे. तुमच्या लेखनाचं सूत्र सांगताना तुम्ही म्हणाला होता, हेनरी जेम्स नावाचा एक प्रगल्भ कादंबरीकार अमेरिकेत होऊन गेला.
त्याने संदेशवाला सांगितलं आहे, बी वन ऑन होम नथिंग इज लॉस्ट. म्हणजे अनुभव गहिरा असो वा किरकोळ, तुम्ही तो शब्दबद्ध करा, वाया घालू नका. ही दृष्टी तुम्हाला पावली तुमच्या टिप्पणवह्या ही तुमची शक्ती आहे. दुर्वा भागवत आणि नानासाहेब गोरे तुम्हाला गुरुस्थानी आहेत आणि गोव्यातलं तुमचं कुलदैवत श्री मंगेश महालक्ष्मी आणि पट्टपूर्तीचे संत सत्यसाई महाराज हे तुमच्या परमश्रद्धेचे विषय आहेत. महडच्या वरद विनायकासमोर तुमचे हात जुळतात. पिंगे, एका मध्यमवर्गीय झोपडमार्गी आयुष्यात आणखी ते काय हवं असतं? तुम्ही नेहमीच छाती ठोकपणे ग्वाही देता की ज्याचा पश्चाताप करावा असं माझ्या आयुष्यात काही नाही. या एका शेऱ्यात सर्व काही आलं आहे. श्री गोंद्यांच्या संत शेख मोहम्मद बाबांच्या शब्दात सांगायचे तर, मागे शून्य पुढे शून्य, तेथे कैचे पाप पुण्य, काळ कंठू आनंदाचा. असा आनंदमय काळ कंठण्याचा अखंड योग मग निराकार नियती तुम्हाला लाभू देते. फक्त त्या दिव्य आदिशक्तीच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी विनम्र हात जोडले की झाले. रवींद्र पिंगे स्वतःविषयीची सगळी माहिती त्यांनी, म्हणजे आजोबा काय करत, पणजोबा काय करत होते, आजोबा काय करत होते, वडील काय करत होते, हे सगळं त्यांनी आपल्या लालित्यपूर्ण शैलीमध्ये सांगितलेलं आहे. फक्त शेवटचं एक छोटस जे आहे, म्हणजे ही मानपत्र लिहिताची याची भूमिका जी आहे ती सुंदर त्यांनी लिहिली. आपल्या मानपत्र लेखनाविषयी, त्यातल्या उमाळ्याविषयी आणि घडदार ऐवजाविषयी लेखक रवींद्र पिंगे यांना स्वतःलाच जे वाटतं ते त्यांच्याच हस्ताक्षरामध्ये आहे, स्वतः त्यांनी लिहिले. बघा, जास्वंदीला कोणी कधी विचारतं का की बाई तू टक्क का फुलतेस? मोगरीच्या वेलीला कोणी विचारतं काय की तू का घमघमतेस? जास्वंद फुलणारच आणि मोगरीचा सुगंध दरवणारच. का? कारण तो त्यांचा जन्मजात पिंड आहे, तो त्यांचा प्राण आहे. सभोवतीच्या पर्यावरणाचाही त्यांच्यावर अनुकूल परिणाम होतो. माझ्या मानपत्र लेखनाची तीच जातकुळी आहे. मी थोडासा भक्त हृदय आहे, भीरू तर आहेच, तरी समोरच्याचा गौरव करण्याकडे माझ्या मनाचा कल आहे. त्रुटी मला स्पष्ट दिसतात, पण मी डोळे झाक करतो. गुणांची वाहवा करण्यात मला समाधान लाभतं. योगायोगानेच म्हणजे निराकार नियतीने मला लोकोत्तर व्यक्तीसमोर उभं केलं. एवढी टोलेजंग कार्यरत माणसं, आचार्य काकासाहेब कालेलकर, कुमार गंधर्व, जयंत नारळीकर, भालजी पेंढारकर आणि पु ल देशपांडे, केवळ सद्भाग्यानेच मी त्यांच्याशी हस्तांदोलन केलं, हितगुज केलं, त्यांच्या पायापाशी बसलो म्हणा. काहीतरी तत्कालीन निमित्त घडली आणि मी लेखणी सरसावली. प्रासादिक शब्दकळा माझ्याकडे मुद्दात होतीच. आकाशवाणीवरल्या चाकरीमुळे मापात लिहायचं वळण हाताला होतच. रावसाहेब पटवर्धनांच्या सत्संगामुळे दुसऱ्याची इज्जत करण्यातली गोडी चाचलेली होती. उरलं काय तर बिनचूक माहितीचे चिरे वाहून आणायचे आणि ते मोहक आकारात रचायचे. ते काम मात्र कर्तव्य समजून मी चोख केलं. दिव्याने दिवा लागतो त्याप्रमाणे एका मागोवर एक मानपत्र हातावेगळी केली. त्या निमित्तानं पंडित भीमसेन जोशी, मंगेश पाडगावकर, सुधीर फडके, ज्योतिर्भास्कर, जयंतराव साळगावकर ह्या आवडणाऱ्या माणसांचं जाहीर कौतुक करण्याची मला संधी मिळाली. हे ह्या खटाटोपाचं सुंदर फलित. असं हे एक वेगळं पुस्तक मी मगाशी सांगितलं, वेगळ्या घटनेचं पुस्तक. आणि परत एकदा सांगतो, साहित्य विश्वातलं एकमेव पुस्तक, अशा प्रकारचं दुसरं पुस्तक मराठीमध्ये कसोडाच कुठल्याही भाषेमध्ये नाही. कारण मानवपत्रांचा संग्रह सहसा कोणी काढत नाही. पण ही जी कल्पना त्या चतुरंग प्रतिष्ठानला सुचली, त्यांचं खरं म्हणजे आधी कौतुक केलं पाहिजे. त्यांच्या प्रयत्नामुळे हे पुस्तक आपल्या मराठी साहित्य विश्वामध्ये आलं. त्यांचं एक सुंदर पुस्तक, एकूण त्यांची जी जवळजवळ 40 पुस्तकं आहेत, त्या 40 पुस्तकातलं एक वेगळं पुस्तक म्हणून या मानवांना आपण बघतो. ही मानपत्र रवींद्र पिंगे यांनी लिहिली. साहित्य संगमच्या आजच्या या अखंडित 424व्या मासिक कार्यक्रमात आमच्या घरी जमलेल्या सगळ्यांचं माझ्या वतीने एकदा स्वागत करतो. आणि हा आभार प्रदर्शनाचं सूत्र माझ्या हाती दिलेलं आहे हे सुरुवात करतो. सर्वप्रथम रवींद्र पिंगे यांच्या पुस्तकावर जी आता जे 2 पुस्तकावर चर्चा झाली, त्यात सर्वप्रथम ज्या पुस्तकावर चर्चा झाली पुस्तकाचं नाव तुषार आणि तारे. या पुस्तकावर श्री दिलीप मेहतर सर यांनी उत्कृष्ट असं भाषेत विवेचन सादर केलं. त्यांनी म्हटल्याप्रमाणे की त्यांनी सर्वप्रथमच
एखाद्या पुस्तकावर साहित्य संगमच्या कार्यक्रमात विवेचन किंवा आपलं मत मांडलंय, पण असं वाटत नव्हतं की ते सर्वप्रथमच ते मत मांडतायत. असं एकदम अभ्यासपूर्ण असं त्यांनी त्याच्यावर विवेचन केलं. त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो. तसंच दुसरं जे पुस्तक मानवंदना, रवींद्र पेंगेंचं दुसरं पुस्तक जे मानवंदना, त्या पुस्तकावर आज श्री कल्याण मांजरेकर सर यांनी उत्कृष्ट असं आपलं मत मांडलं. आणि एकंदरीत मानवंदना हा विषय काय असतो, त्याच्यासाठी काय अभ्यास केला जातो, कोणते कोणते विषय त्याच्यासाठी गृहीत धरले जातात मानवंदना एखादी लिहिताना, आणि ती आकर्षकपणे कशी मानवंदना त्या शब्दरूपात मांडता येते ह्यावर बारकाईने त्यांनी आम्हाला सर्वांना आपल्या मतामध्ये मांडलं आहे. तर त्यांचंही मी या कार्यक्रमाला त्यांनी हे आमच्या समोर जे विवेचन केलं त्याबद्दल मी त्यांचा पण आभारी आहे साहित्य संगमच्या वतीने. तसंच आमच्या या घरी आज आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येत उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपणा सर्वांचंही मी आभार मानतो. बऱ्याच वर्षांनी मला ही संधी दिली आमच्या घरी कार्यक्रम घेण्याची. मला वाटतं 2-3 वर्ष आधी कार्यक्रम झाला होता बाबू बोलकरांच्या कवितांवर. इकडे आम्ही एक कार्यक्रम केला होता त्यांच्या कवितांवर. त्याच्यानंतर आता 3 वर्षांनी ह्या कार्यक्रमाचा माझ्या घरी घेण्याचं मान तुम्ही दिला, त्याबद्दल साहित्य संगमच्या वतीने मी आभारी म्हणतो. आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर